हे टाळ्यावर नाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत जिथे हे आंदोलक पार्टीला काळं फासताना पाहायला मिळत आहे आणि जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। ओके चला ही थेट दृश्य आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे आणि आता सध्या हे आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। दीनानाथ रुग्णालयाच्या पाठीला काळं फासण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळतात, काय अपडेट? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये, मात्र पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय। दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं किंवा दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांना निवेदन देखील नुकतंच देण्यात आलं, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला कार्यकर्त्यांकडून या आंदोलकांकडून काळं फासण्यात येतंय। त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। रुग्णाच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत का, असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला आणि या रुग्णालयाच्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी लावून धरण्यात आलेली आहे।